नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? खमंग आणि घरगुती रेसिपीज बाय शिल्पा मध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज जे आपण बघणार आहोत ते आरोग्याला तर लाभदायक आहेच, पण आपल्या हाडांसाठी अतिशय अतिशय महत्त्वाचं आहे. हे लाभदायक आहे, उष्णता कमी करणारं आहे आणि ह्याचा उपयोग अगदी पानं, फुलं तिथपासून शेंगांपर्यंत होतो. बरोबर आहे. मी गोष्ट करते शेवग्याच्या झाडाची. आज आपण जे सूप बघणार आहोत ते आहे शेवग्याचं सूप. शेवग्याच्या शेंगांचं सूप. आपण शेवग्याच्या पाल्याचा वापर करतो, आपण फुलांचा वापर करतो, शेंगांचा वापर करतो. तर या शेंगांपासून आणि त्यामध्ये मी थोडे कैरी घातली, तर असं हे आगळं वेगळं छान सूप जे चविष्ट आहे, हाडांना मजबूती देणारं आहे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं आहे आणि सध्या ज्याचा मोरिंगा म्हणून उदो उदो होतोय, तर असा मोरिंगा आणि आपल्या भारतातला शेवगा. तर चला बघूया शेवग्याच्या शेंगांचं सूप. तुम्हाला माझ्या रेसिपीज जर आवडत असतील, त्या सोप्या वाटत असतील, तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर चला बघूया शेवग्याच्या शेंगांचं सूप. शेंगा वाफवून घेतल्यात, उकडवून घेतल्यात, त्याच्यात थोडं पाणी आहे आणि आता मी त्या मिक्सरमधनं काढणार आहे. त्याच्यात मी काही घातलेलं नाही आहे आणि हे त्याचं सार जे आपण गाळून घेतलेलं आहे आणि हे सार आपण आता कढईमध्ये टाकतोय. पूर्ण ते त्याच्यामध्ये थोडंसं किंचित पाणी घालून मिक्स करायचं ते आणि व्यवस्थित गाळून घ्यायचं. चोथा त्याचा बाजूला ठेवायचा. बटर घालतो आहे कढईमध्ये, थोडंसंच बटर घालते मी. आजारी माणसांना पण हे उपयुक्त आहे, हाडांसाठी खूप छान आहे आणि ह्याच्यामध्येही पोषणद्रव्य भरपूर आहेत. जिरं घातलेलं आहे बटरमध्ये. थोडं हिंग घालते मी आता. जिरं तडतडलं आणि हिंगाचा छान वास सुटला की मग आपल्याला पुढचा पदार्थ घालायचा आहे आणि तो आहे आलं आणि लसूण याची पेस्ट आहे. ती वाटून घेतलेली आहे मिक्सरमध्ये आणि ती पेस्ट घालते. खूप छान चव येते त्याच्यामुळे. जर तुम्हाला स्किप करायचे करू शकता. हे जे वाटण आहे हे मी ओला नारळ आणि याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे आणि या पद्धतीने ओला नारळ वाटून घातलेला आहे, कारण याला तोंडामध्ये येईल असं नारळ छान लागत नाही शेवग्याला, तर त्याच्यामुळे. आणि ते मी आता छान बटरमध्ये परतवते. बटरच्या ऐवजी समजा तुम्हाला साजूक तुपाचा वापर करायचा असेल तर तुम्ही तोही करू शकता. आणि आता हे मी सगळं पाणी जे आपण गाळून घेतलेलं होतं तर ते मी त्याच्यामध्ये घातलं. तुम्ही मिक्सरमध्ये फिरवताना शेंगांसकटच फिरवा, वेगळा गर काढायची त्याची काही गरज नाही आहे. आणि मग तो चोथा तुम्ही गाळून घेतला की त्याच्यामधनं असं त्याचं जे स्टॉक आहे शेवग्याच्या तो तयार होईल. आणि थोडंसं पाणी विसवून मी घातलं आहे. सगळा अर्क त्याच्यामध्ये उतरलेला असतो आणि नंतर मग तो चोथा आपण फेकून देऊ शकतो. त्याच्यानंतर आता हे मी जे घालते हे कैरीचा किस आहे. हा कैरी किसून घेतलेली आणि तो किस घालते मी. तुम्हाला कैरी जर ओल्या नारळामध्ये वाटून घालायची असेल तर तुम्ही तसंही वाटलं तरी चालेल. थोडासा गूळ घालते कारण कैरी घातलेली त्याच्यामुळे आंबट होऊ नये म्हणून किंचित गुळाचा खडा घातला आहे. मीठ घालते चवीपुरतं. हे खूप छान लागतं आणि कैरी घातल्याने त्याची चव अजूनच खूप छान होते या सुपाची आणि प्यायलाही ते थोडंसं छान वाटतं. त्याच्यानंतर आपण घातलं आहे थोडंसं गार्निशिंगसाठी म्हणूया ओला नारळ, कारण ऑलरेडी वाटण घातलेलं आहे त्याच्यात, पण थोडासा वरून घातलं आहे मी. आणि तर छान उकळून देते सूप, ढवळते सगळं, त्याच्यात सगळे जिन्नस घातले गेलेले आहेत. आता इथे तुम्हाला जर याच्यामध्ये अजून इन्हान्स करायची असेल चव तर तुम्ही मिरपूड वगैरे सुद्धा वापरू शकता. मी काही घातलेलं नाही आहे दालचिनी पावडर, मिरपूड वगैरे असं. मी हा थोडा हिरवी मिरची आणि कोथिंबीरीचा ठेचा घातला आहे. मग अशी आपण फक्त वाटण जे घातलं त्याच्यामध्ये हिरवी मिरची वगैरे नव्हती. आणि किंचित लाल तिखट घालते मी. याने चव पण छान येते आणि रंग पण छान येतो. हे तुम्ही स्किप करू शकता जर तुम्हाला एखादी हिरवी मिरची घालून पुरणार असेल, जास्त तिखट नको असेल, आजारी माणसांना द्यायचं असेल वगैरे, तर तुम्ही याच्यामध्ये लाल तिखट स्किप केलं तरी चालेल. किंवा लाल तिखट घालायचं असेल तर हिरवी मिरची स्किप केली तरी चालणार आहे. तर ते तुमच्याकडे कसं खातात त्याच्यावरती आहे. आणि आपण याला वेगळी फोडणी देणार नाही आहोत. आणि हे शेवग्याच्या शेंगांचं सूप रेडी आहे, ज्याच्यामध्ये आपण कैरी पण घातलेली आहे. कैरीचा आत्ता सीझन आहे म्हणून तुम्ही नंतर विदाऊट कैरी पण हे छान लागतं.
आणि अशा प्रकारे हे शेवग्याचं सूप शेंगांचं तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल.